हाय फ्रेंड, मी मयुरीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। चला फ्रेंड, आज आपण चॉकलेट केक कसा तयार करायचा ते बघणार आहोत। तर त्यासाठी मी अर्धा किलोचा बेक तयार करून घेतलेला होता, म्हणजेच 1.5 वाटी मी प्रीमिक्स वापरून हा बेक तयार केलेला आहे आणि तो कटसुद्धा केलेला आहे। तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी बेसला क्रीम लावून घेणार आहोत आणि आपला जो बेस आहे तो आपण फर्स्ट लेयरला सुरुवात करणार आहोत। तर मी त्यासाठी काही चॉकलेटचे स्लाइस वापरणार आहे आणि त्याचबरोबर हर्षीज आहे, त्याचं हे सिरप आहे। त्याचबरोबर मी 2 चमचे साखर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी याच्यामध्ये इसेन्स टाकलेलं आहे चॉकलेटचं। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण थोडंसं नॉर्मली आपल्याला स्ट्रॉबेरी क्रश टाकायचं आहे, जेणेकरून आपला जो केक आहे तो टेस्टी होतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेक आपण केल्यानंतर साखर व्यवस्थितपणे विरघळून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला अगदी व्यवस्थितपणे आपल्याला केक तयार करायचा आहे। तर त्यासाठी पूर्ण आपण बाजूने आधी टाकून घेणार आहोत आणि मध्ये सुद्धा टाकून घेणार आहोत सिरपचं पाणी। तुम्हाला जर केक खूप गोड हवा नसेल तर त्यासाठी तुम्ही 1 चमचा सुद्धा साखर वापरू शकता। हा फ्रेंड केक माझा कस्टमरचा आहे। तर बघा, मी इथे सिरप टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर आता आपण क्रीम फेटून घेतलेली आहे। मी साधारण 1 वाटी क्रीम घेतलेली होती आणि ती फुलते, त्यामुळे आपण त्याला मी इथे क्रीम टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी इथे काही चॉकलेटचे स्लाइससुद्धा याच्यामध्ये घालून घेणार आहे। ब्लॅक फॉरेस्ट केक हा खायला खूप छान लागतो आणि टेस्टी पण लागतो। त्याचबरोबर इथे सिरप आहे आपलं हर्षीजचं, ते आपण इथे टाकून घेणार आहोत। तर ह्या पद्धतीने आपल्याला याच्यावरती सिरप टाकून घ्यायचं आहे आणि आपली जी क्रीम आहे ती अगदी व्यवस्थितपणे आपल्याला ह्या पद्धतीने सर्व केकला लावून घ्यायची आहे। मी शक्यतो बेकचा वापर जास्त करते, क्रीमचा वापर कमी करते, कारण बाहेरून आपण क्रीम लावू शकतो भरपूर जास्त, पण आपल्याला आतमध्ये क्रीम जरा कमी लावायची। त्यानंतर आपण दुसरी स्लाइस ठेवून घेणार आहोत अशा पद्धतीने। त्याच्यावरती सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने सिरप घालून घ्यायचं आहे। बघा फ्रेंड, दुसरी पण आपण स्लाइस ठेवून घेतलेली आहे, त्याच्यावरती सुद्धा आपण क्रीम टाकून घेतलेली आहे। ह्याच पद्धतीने आपल्याला तिन्ही लेयर सुद्धा तयार करून घ्यायचे आहे। याच्यामध्ये सुद्धा मी चॉकलेट, शुगर सिरप, त्याचबरोबर आपलं चॉकलेट सिरप टाकून घेतलेला आहे, जेणेकरून आपला जो केक आहे तो खूप छान असा तयार होतो। आता तुम्ही बघू शकता, शेवटची जी आपली स्लाइस आहे ती सुद्धा आपण याच्यावरती ठेवून घेणार आहोत ह्या पद्धतीने, आणि तिन्ही पण लेयर आपण अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहे। तर बघा फ्रेंड, ह्या पद्धतीने आपण तिन्ही स्लाइस ठेवून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला आता हळूहळू आता इथे स्क्रॅपर सुद्धा मिळतात, तर ह्या पद्धतीने आपण आता केकला प्रॉपर पद्धतीने क्रीम लावून घेणार आहोत। तुम्ही कोनमध्ये सुद्धा क्रीम घेऊन लावू शकता किंवा मग ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही क्रीम घेऊन लावू शकता। तर आपण क्रीम लावून घेणार आहोत, तुम्ही बघू शकता। तर बघा, या पद्धतीने आपण क्रीम लावून घेणार आहोत। आपल्याला खूप जोर द्यायचा नाही आहे, हा भाग आपल्याला तर तुम्ही बघू शकता, छान अशा पद्धतीने आपण याला तयार करू शकतो। त्यानंतर जिथे तुम्हाला क्रीम वाटते किंवा काही ब्लॅक फॉरेस्ट केक आहे त्यामुळे आपल्याला याच्यावरती चॉकलेटचाच वापर करायचा आहे। ह्या पद्धतीने प्रॉपर आपण तर आता तुम्ही बघू शकता, आपण अशा प्रकारचं स्क्रॅपर वापरणार आहोत आणि तुम्ही कोणती पण साईड घेऊ शकता। तर मीडियम घेणार आहे आणि ह्या पद्धतीने आपण याला आकार देणार आहोत। तर तुम्ही बघू शकता, फिरवायचं आहे आणि राहिलेलं आपल्याला ह्या पद्धतीने आता आपण याला 5 ते 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत। त्यानंतर आपण वरचं डेकोरेशन करणार आहोत।
बघा फ्रेंड, ह्या पद्धतीने आपण चॉकलेट कट करून घेतलेले आहे. याने मी जरा किस करून घेतलेला आहे चॉकलेटचा. आता आपण हे चॉकलेट आपल्या केकवरती ह्या पद्धतीने लावून घेणार आहोत. बघू शकता, किंवा तुम्ही अशा तर बघा ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही चॉकलेट केक करणार आहोत. बघा फ्रेंड, आता आपण ह्या आकाराचं नोझल घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, छान आहे नोझल. त्यांनी आपला केकसुद्धा छान होईल. तर मी इथे आता थोडी क्रीम, आणि इथे बघा आपण ह्या पद्धतीने क्रीमचा वापर करणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपण इथे फुलं काढून घेतलेले आहेत. तर बघा ह्या पद्धतीने आपण डेकोरेशन करणार आहोत. आणि उरलेली चॉकलेट आहे ही आपल्याला ह्यामध्येच टाकून घ्यायची आहे. तर बघा, सिंपल आणि सोबर छान असा हा केक आपला रेडी झालेला आहे. तुम्ही ह्यामध्ये याच्यामध्ये आपण जास्त पद्धतीने चॉकलेटचा वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकता, इथे आपण चेरीसुद्धा लावू शकतो, किंवा आपण थोडंसं ग्लेज टाकूनसुद्धा आपण. तर बघा फ्रेंड, हा रेड कलर आहे, सुपर रेड कलर. याच्यामध्ये मी अर्धा चमचा ग्लेज घेतलेला आहे पिशवीमध्ये, आणि त्याच्यामध्ये एकच थेंब मी या पद्धतीने छान कलर तयार झालेला आहे. आणि हे असं आपण केकवरती टाकून घेणार आहोत. तुम्हाला इथे चेरी लावायची असेल तर तुम्ही चेरीचा सुद्धा वापर करू शकता. आणि ह्या पद्धतीने सुद्धा आपण इथे ग्लेज टाकून, हा न्यूट्रल जेल आहे, नॉर्मल आहे, चॉकलेट जेलसुद्धा येतो. तर बघा, छान असा आपला सोबर आणि सोप्पा असा केक करून तयार झालेला आहे. आता तुम्ही इथे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तर बघा असं पण केलं तरीसुद्धा छान दिसेल. आता माझ्याकडे ग्लेज उरलेला आहे, त्यामुळे मी हा पूर्णपणे याचा वापर करून घेणार आहे. तयार झालेला आहे. शकता फ्रेंड, ह्या पद्धतीने आपण केक तयार करून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. आणि इथे आपण हॅपी बर्थडेचं टॅग लावून घेतलेला आहे. आणि ह्या पद्धतीने आपला एक केक, सिंपल आणि सोबर केक आपला तयार आहे. तर कसा वाटला फ्रेंड व्हिडिओ, नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.